हर घर जल जी स्कीम आहे त्याच्यावर कुणाची सही आहे? गावात गावात त्या पाण्याच्या स्कीम झाल्या. कोणी केल्या त्या स्कीम? त्या महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या. आज सगळीकडे जी टाकी दिसते ना, आता अनेक ठिकाणी म्हणतात भ्रष्टाचार झाला, ते नाही मला माहिती. माझ्या मतदारसंघाचं मी तुम्हाला सांगू शकते. बाहेर राज्यात काय झालंय हे पत्रकार बोलत असतात अखंड. या पत्रकारांचे आरोप आहेत, त्याला मी नाही जबाबदार. त्याला जिथे जिथे असतील तिथे तुम्ही करून घ्या. म्हणून मी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने एक व्हाईट पेपर काढला पाहिजे. हर घर जल, जिथे जिथे जर भ्रष्टाचार झाला असेल तो पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने या राज्याला सांगितला पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा आहे. मगाशीच मला कोणीतरी भेटलं. आरक्षणावर त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी बोलावं. अर्थातच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोण खासदार बोलला असेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये, त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे. आरक्षणाची मागणी जी आपल्या सगळ्यांचीच आहे. चर्चेला आम्ही तयार आहोत. तुम्ही चर्चा करावं. आमच्या घराच्या बाहेर येऊन बसले. ही सक्सेनाला माहिती आहे सगळं. सक्सेना आज आवर्जून आली आहे उस्मानाबादवरनं. आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिले एक आम्हाला संधी द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मराठा समाजाचं आरक्षण तेच केलं. फसवणूक नाही झाली. ही सगळी जी फसवी चालली आहे हे फक्त 50 खोके एकदम ओके नाही, हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. मग अशी दादा तुम्ही कांद्याबद्दल बोलला. पालकमंत्री पद सगळे दिल्लीला जातात. सीट कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात. कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी कोण दिल्लीला गेलंय का? तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेलंय? हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. आणि हे मी ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भोरची भूमी आहे. आणि या भूमीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली, मदत लागली, तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला. हा भारताचा स्वाभिमानी इतिहास आहे.